तुला माहिती आहे का, काही स्त्रिया अपयशी नसतात, त्या हळूहळू नष्ट होत असतात. कोणी त्यांना मारत नाही, कोणी त्यांना थांबवतही नाही. त्या स्वतःला सांगत राहतात, माझ्या आयुष्यात काहीच बदलणार नाही. हा विचार विषासारखा आहे. हळूहळू शांतपणे पण कायमचं मारणार. दर सकाळ तेच उठणं, तोच स्वयंपाक, तेच भांडे आणि तोच थकवा. दिवसभर सगळ्यांसाठी धावपळ आणि रात्री उशीवर डोकं ठेवल्यावर विचार, माझ्यासाठी काहीच नाही. ती स्वतःला सांगते, माझं नशीबच असं आहे. माझ्यासारखंच बायकांसाठी आयुष्य बदलतच नाही आणि हळूहळू ती स्वतःची ओळख विसरते. ती फक्त आई बनते, बायको बनते, गृहिणी बनते. पण एक स्त्री एवढ्यावरच थांबण्यासाठी जन्मलेली नसते. भगवद्गीतेत अर्जुन रणभूमीवर उभा आहे. त्याच्याकडे शस्त्र आहे, ताकदही आहे, पण तो लढत नाही. तो म्हणतो, मी लढू शकत नाही, मी गोंधळलेलो आहे, माझी बुद्धी काम करत नाही. आजची स्त्री सुद्धा अर्जुनासारखी आहे. तिच्याकडे ताकद आहे, तिच्याकडे बुद्धी आहे, पण तिला स्वतःवर विश्वासच नाही. तू अडकलेली नाही, तू हारलेली नाही, तू संपलेलीही नाही. तू फक्त अजून होकार दिलेला नाही स्वतःला. कोणीही येऊन तुझं आयुष्य बदलणार नाही. न नवरा, न मुलं, न नशीब. ज्या दिवशी तू स्वतःला म्हणशील, मी बदलणार, त्या दिवशी तुझं आयुष्य हळूहळू वळायला लागतं. फक्त व्हिडिओ पाहून आयुष्य बदलत नाही, पण विचार बदलतो. विचार बदलला की कृती बदलते, कृती बदलली की दिशा बदलते. मग स्वतःवर काम करावं लागतं, शिकावं लागतं, नवीन स्किल तयार करावे लागतात. कोणत्याही वयात, कोणत्याही परिस्थितीत. आज तू जिथं आहेस ते तुझं अंतिम ठिकाण नाही. आजच्या थकवा उद्याची ताकद बनवू शकतो. फक्त एक छोटा निर्णय घे, मी माझ्यासाठी काहीतरी सुरू करणार. जर हा व्हिडिओ मनाला लागला असेल तर सेव्ह कर आणि स्वतःला एक वाक्य सांग, मी बदलण्यासाठी तयार आहे.